हॅलो, जय महाराष्ट्र. कधी कधी असा विचार पडतो ना की काहीतरी वेगळं खायचं आहे, काहीतरी वेगळं खायचं आहे. तर माझ्याकडे ना रात्रीची राहिलेली चपाती होती, तर आणि त्याच्याबरोबर मी एक बेसन पोळी बनवली. तर त्याच्याबरोबर ना हे सगळे मसाले, तूप वगैरे हे सगळं टाकून ना मी एक छान असा पिझ्झा टाईपमध्ये बेसन चपाती रोस्ट असं बनवणार आहे. गॅस थोडासा कमी फ्लेमवरती ठेवायचा आणि हा थोडासा टोमॅटो केचप त्याच्यावरती टाकून घ्यायचा. नंतर थोडीशी शेजवान चटणी टाकून घ्यायची. परत चमच्याने स्प्रेड करायचं पूर्ण. आता जी बनवलेली बेसनची पोळी आहे ती त्याच्यावरती अशी टाकून घेऊया. परत याच्यावरती थोडंसं टोमॅटो केचप, थोडीशी शेजवान चटणी, अगदी थोडीशी स्प्रेड करून घ्यायचं आहे. नंतर थोडासा सँडविच स्प्रेड, आणि आता थोडंसं चीजी मेल्ट टाकूया. परत त्याचं सगळं पूर्ण स्प्रेड करून घेऊया. आता बारीक पातळ कापलेला कांदा थोडासा असा टाकून घेऊ. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता याच्यावरती थोडंसं पेरी पेरी टाकू, पेरी पेरी मसाला. याच्यामुळे टेस्ट खूप छान येते. परत थोडंसं स्प्रेड करून घ्यायचंय व्यवस्थित. बघा किती सुंदर दिसते, खायला सुद्धा तेवढंच टेस्टी लागतं. असं फोल्ड करून घ्यायचं. थोडंसं तूप टाकून थोडंसं रोस्ट करायचे. एक 5 मिनिटं असं थोडंसं रोस्ट करून घ्यायचं. सो तयार आहे आपला बेसन चपाती रोस्टेड रोल. खायला खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागतो. नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा. मस्त गरमागरम चहा आणि हा बेसन चपाती रोस्ट केलेला रोल, मस्त.